राजकारणातलं मला जास्त काही कळत पण नाही आणि त्याच्यामध्ये मला कणभर पण इंटरेस्ट नाही आहे. तरी पण अजितदादा पवार गेल्याचं दुःख मात्र होत होतं. कारण आपल्या महाराष्ट्रातला खरंच हा खूप मोठा नेता होता आणि त्यांचे भाषणं मी बऱ्याच वेळा ऐकले होते. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती होती. त्याच्यानंतर ना घर वगैरे क्लीन करून घेतलं आणि मग आज उपवास होता म्हणून आईने ना गावाकडून येताना मस्त अशी गावरान पपई दिली होती. मग काय तीच कापली, टिफिनला पण यांना तेच दिली पपई. आणि त्याच्यानंतर ना आज सकाळ सकाळ माझ्या हातून ना एक कांड झालं होतं. ते म्हणजे ना माझ्याकडून हा माझा फेवरेट असलेला काचेचा ग्लास फुटला होता. मग काही सकाळ सकाळ असा उद्योग झाला, त्याच्यामुळे ना खरंच तितकं जास्त अपसेट वाटत होतं. पण चला लगेचच त्याच्यानंतर देवपूजा करायला घेतली. तर ना आज मी ही नवीन अन्नपूर्णा देवी मातेची मूर्ती आणि तीच मग ना आज तिची प्रतिष्ठापन करून घेतलं. तर अन्नपूर्णा देवी माते ना अन्नाचं धान्याचं प्रतीक असतं म्हणूनच तिची ना घरामध्ये ठेवून पूजा केली. मग देवीची प्राणप्रतिष्ठा करून घेतली आणि त्याच्यानंतर ना ही जी चहाची गाळणी ना तुम्ही जर खराब झाली म्हणून फेकून देणार असाल ना तर अजिबात तसं करू नका. तर मी चला सांगते ती क्लीन कशी करायची. तर चहा गाळून गाळून तिच्यामध्ये ना चहा पावडरचे कण सगळे अडकून बसतात आणि त्याच्यानंतर ना मग आपला चहा गाळला जात नाही किंवा चाळण खूप सारी खराब होती. तर काय करायचं, इतकं सोपी ट्रिक आहे. तर ना इथे गॅसवर ना तुम्ही चाळण पकडायची आणि त्याच्यामधले जे काही कण अडकलेले असतात ना ते सगळे जळून जातात आणि छान अशी झटकून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता पूर्ण इथे चाळण क्लीन झालेली आहे. तर ही हॅक एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि त्याच्यानंतर आज गुरुवारचा उपवास होता ना म्हणून जरा लवकरच स्वयंपाक करायला लागले होते. मग पटपट सगळा स्वयंपाक करून घेतला आणि जेव्हा पण मी स्वयंपाक बनवत असते ना तेव्हा समर्थाचं असं काहीतरी किचनमध्ये खेळायचं काम चालू असतं. त्याच्यानंतर आज ना मी मस्त असा पुलाव बनवला होता की जो इतका टेस्टी झाला होता. त्याची रेसिपी मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय फॉर